Hello, it's a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि आज आपला आहे काहीतरी दिवस ज्या दिवशी मला सुट्टी आहे. मला नेहमी सुट्टी असते. तर आता शॉर्ट वेकेशनसाठी आम्ही चाललो आहोत, कारण ते फुबाईला आम्ही जाणार होतो तर ते फ्लॉप झालेलं आहे आणि ते फ्लॉपच होणार आहे. आम्ही जे पण वेंचर जे पण काही स्टार्ट करतो तर ते सगळं फ्लॉपच होतं. आम्ही फक्त बोलतो पॉझिटिव्ह, पण ऍक्च्युली आमच्या आयुष्यात आणि आम्ही लोकांना काहीच पॉझिटिव्ह देत नाही. आम्ही खूपच सेल्फिश आहोत आणि आम्ही स्वतःसाठीच काय काय करत असतो आणि लोकांना गंडवत असतो. सो पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली निगेटिव्हिटी पसरवणारे आम्ही आहोत. सो येस, तुम्हा सगळ्यांना खूप मजा येणार आहे. काय काय आता होणार आहे आणि ढुंगू पुंगू वगैरे आता जे काही नवीन वेंचर आहे डबे डुकरेने काढलेलं ते पण पाहून तुम्हाला खूपच मजा येणार आहे. आणि बघत राहा पुढे काय काय होणार आहे. बोची कशी फ्रस्ट्रेट होणार आहे आणि बघा पुढे. आणि यस आणि यस आणि यस, सगळ्यांना मजा येणार आहे. सो हॅलो मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि येस, आजचं पॉडकास्ट मिक्स अँड मॅच असणार आहे आणि येस, आपल्याला खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला खूपच आवडणार आहे आजचं पॉडकास्ट. सो स्टे ट्यून्ड फॉर इट. आणि कसं असणार आहे, काय असणार आहे, ॲक्च्युली ढबीचे खूप सारे पॉईंट्स आहेत, त्याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट येईल. पण आजचं स्पेशली पॉडकास्ट हे मिक्स पॉडकास्ट, म्हणजे थोडं मी मेनली ह्या दोघांचे जे एकत्रित व्हिडिओज होते आणि ज्यामध्ये या दोघांनी सेमच व्हिडिओ दोन्ही चॅनल्सवर टाकले आहेत, असे व्हिडिओ फक्त मी आता पिक केले आहेत. बाकी इंडिव्हिज्युअल व्हिडिओजवरचं पॉडकास्ट सेपरेटली येईल. प्रत्येकाचं, हिचं इंडिव्हिज्युअल येईल, त्याचं इंडिव्हिज्युअल येईल. सो दिस इज ऑल टुगेदर पॉडकास्ट. होप तुम्ही एन्जॉय कराल. आणि येस, लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. येस, बचनी तर काय सांगत असते, काय तर म्हणे बचनीज डे आउट विथ ढोगुनी. अरे बाबा, काय म्हणजे काय, मी चालली आहे कारण का मग मायसाला ते घेऊन चालले आहेत. तर मी म्हटलं की मी पण जाते. ते म्हणाले तू पण चल. अरे तुला तर कारणच पाहिजे असतं, तुला तर जीव राहत नाही तुझा त्याला बघितल्याशिवाय, त्याच्याबरोबर राहिल्याशिवाय. आणि किती ते, आणि तू कोणाला रे ऑब्वियस करतो. अरे हां डुकऱ्या, काय तिच्या गळ्यात हात घालतो तर गळ्यात हात घाल आणि पाय घाल आणि काय घालायचं ते घाल. आम्हाला काय करायचं आहे, कोणाला दाखवतो तू बॉन्डिंग आला मोठा बेशरम. आणि ती मागे दातातलं काढत बसली आहे, तिला काय अक्कलत नाही, तिला काय कळतच नाही, नुसतं येडा बनत आहेत. आणि काहीतरी नखाला लागलं आहे म्हणून. आणि नंतर बोलते की अरे तुम्हाला वाटलं की मला पायाला लागलं आहे. नाही, मी असं कुठे बोललीच नाही, तुम्ही मला पुढे बसायला दिलं. अरे पक्की शहाणी आहे ती, पक्का मुद्दामून सांगितलं तिने, तिला बसायचं होतं ना याच्या डुकऱ्याच्या बाजूला म्हणून लागलंय सांगितलं आणि पुढच्या सीटवर बसली. मग जेव्हा जर एखाद्या बाईला जर खरंच असं नव्हतं मनात किंवा नसेल बसायचं किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल तर नंतर तरी एक्सचेंज करतील ना. नाहीतर मग सांगतील बाबा नाही तू बस, मी बसते मागे, किंवा येताना वगैरे. नाही, एकदा पकडली ती पकडलीच. हो, बडी चलाक आहे ब्रो, व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. करा एन्जॉय करा. आपल्याला काय त्यांच्या पार्टनर्सला चालतं आहे, आपण मजा बघायची. तुम्ही बघितलंच किती बॉन्डिंग आहे, किती रिलेशनशिप, आणि कसं फनी माझ्यासाठी सर्वस्व आहे. कारण फनी माझ्यासमोर काहीच बोलत नाही म्हणून मी त्याला ना ऑफ कॅमेरा हाडतूड करते. ते लिटरली आज कॅप्चर झालेलं आहे ऑन कॅमेरा. जर तुम्ही बघितलं असेल तर आज ढबीच्या व्हिडिओमध्ये बघा माझे एक्सप्रेशन्स. TS आहे 1750. मी कसं आपल्या फन्नीवरती रॉब झाडते आहे, त्याला कशी हाडतूड करते आहे, त्याला सांगते नीट पकड ना कॅमेरा. आणि ह्या आधी पण तुम्ही जेव्हा आम्ही मावशीकडे गेलो होतो नाशिकला तेव्हा फन्नी रुसला होता, तेव्हा बघितला ना मी त्याला कशी करत होती. ते पण तुम्ही बघितलंच असेल की त्याला फिश खायचं होतं आणि आम्ही त्याला मटण खायला जबरदस्ती करत होतो. तेव्हा मी त्याला म्हणाली होती की तुला खायचं तर खा, नाही खायचं तर नको खाऊ, तुझे नाटकं नाही चालणार आणि आम्हाला खाऊ दे, तुला काय जे पाहिजे ते खा, रूस आणि फूग. आणि मग माझी आई समजूत काढत होती की असं नको बोलू ग, जाऊ दे ग असं ग. पण मी अशीच आहे, हीच माझी पॉझिटिव्हिटी आहे आणि तो मला सहन करतो कारण तो निब्बा आहे. जर त्याला फुगी हो म्हणाली, जर फुगी बरोबर सेटिंग झाली तर त्याला थोडा कॉन्फिडन्स येईल. पण फुगी पण काय त्याला कोणच उभं करत नाही आहे, तर त्याच्यामुळे मी फक्त त्याला भाव देते, तर त्याला मला टॉलरेट करावंच लागेल. मीच त्याची प्रिन्सेस आहे. Oops, not princess. I am his angel, the old angel, Dhungumon.
आणि काय तर मायसाला घेऊन चालले म्हणून मी पण चालली. जसं काय मायसाला कुठे एकटी पाठवतच नाही. मग मायसा जेव्हा जाते वहिनींकडे राहायला हां तेव्हा का नाही जात मग तू तिच्याबरोबर राहायला. मग मायसा राहायला गेली, मायसाला घेऊन गेल्या वहिनी म्हणून मी पण वहिनींकडे गेली. तेव्हा का नाही जात तू? मग तेव्हा का घरी बसते स्वतःच्या? हां शाणी काय पण कारणं सांगते. सांग ना. तडप ही ऐसी है रहूं ही नहीं जाता. आणि किती ते अतिरेक करायचा. सलग 4 व्हिडिओज यांचे दोन्ही चॅनलवर सेम 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 आले आणि लोक पण बघतायत येड्यासारखे. म्हणजे किती फुकट असतील ना यांचे अंधमंद भक्त. त्यांना किती किती खुजली आहे की बाबा तेच बघायचं आहे, तरी हिच्याकडे पण बघूया त्याच्याकडे पण बघूया. आणि काय कोणाचं काय हां मे बी हे कारण असेल की ते पण मजा घेत आहेत आपल्यासारखीच, की ह्याच्यामध्ये हा हिची रियालिटी दाखवतो, हिच्या ह्याच्यामध्ये ही त्याची रियालिटी दाखवते. त्याच्यामुळे ह्यांचे खरे चेहरे एकमेकांच्या व्हिडिओमध्ये दिसून येतात. जसं की तुम्ही फुगीला जर नोटीस केलं तर फुगी नेहमी मायसाला दाबत असते, तिला बुली करत असते. फुगीचं नेचर एकदम बुली नेचर आहे. ती तसंच जेव्हा शेटना एकटी असते, बेटना एकटी असते, सॉरी शेटना नाही, शेटन तर वेगळा आहे, बेटना एकटी असते तेव्हा बेटनाला पण ह्याच्याबरोबर मिळून ढबीडुकऱ्याबरोबर मिळून बुली करते. आणि जेव्हा फुगीवर येतं तेव्हा फुगीचा बघा कसा थोबडा पडतो, ते सडतं तिचं तोंड. कारण तो एक ऑलटुगेदर वेगळा विषय आहे. त्याच्यावर मी नंतर म्हणजे वेगळा पॉडकास्ट बनवणार आहे जेव्हा ढबीडुकरेवर एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट बनवेल तेव्हा. पण ह्यामध्ये मला इतकंच सांगायचं आहे की फुगी पण काही कमीची नाही आहे. सो फुगी तुझ्यावर पण ते येणार आहे. मग स्वतःवर झालं ना की मग ते सहन करायला शिक. कशी दाखवते जसं काय बापरे माझ्या मुलीला किती शिस्तीची आणि किती मी एकदम काय वळण लावते आणि ही मायसा बेशिस्त, हिला वळणच नाही आहे आणि कशी वागते. असं नको करू तसं नको करू. नको ना मायसा असं नको करू, मस्करीत पण नको करू, नको दाखवू तिला. काय म्हणजे ही ना खरंच हिला काही कळत नाही. लिटरली ह्या टोनमध्ये अशा भाषेत ती मायसाशी बोलत असते. लिटरली ती तिला सांगते की स्टे अवे फ्रॉम माय डॉटर. आणि जी खूप आम्ही तिला खूपच काहीतरी संस्कार देत आहोत, तर हेच असले बघून दात विचकायचे आणि फातडा बसायचं आणि असला बाप असल्यावर काय. म्हणजे मी जसं मी नेहमीच म्हणते की ती मुलगी बदनसीब आहे म्हणून ह्यांच्या पोटी जन्माला आली आहे, तर हे काय तिला संस्कार देणार आहेत. तर तुम्ही समजून जा की फुगी तू काय म्हणतेस, तू कितीही काहीही केलंस तरीही ती वाया जाणार आहे, कारण तुम्ही तिचे आई बाप आहात. उलट ती मायसा इनोसंट आहे आणि ती खरंच एक क्यूट आणि एकदम निर्मळ मनाची मुलगी मला वाटते कुठेतरी. पण असतात असे पॅरेंट्स ज्यांना आपल्या मुलांची काही पडलेली नसते. म्हणजे फुगी जरा जास्तच कन्सर्न आणि खूपच जास्तच आगाऊ आणि जास्तच आपल्या मुलीबद्दल, म्हणजे माझी मुलगी माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. हां ऑब्व्हियसली, कारण मुलीच्या जीवावर खूप छापायचे आहेत ना. जसं मायरासारखं स्वप्न बघतायत हे लोक की तिच्यासारखं हे लोक पण छापून घेणार, तर त्याच्यामुळे मुलीला एकदम एक्सक्लुझिव्ह ट्रीटमेंट देते. आणि त्या उलट अगदी ही बचनी आहे. बचनीला आपल्या मुलीला काय बोलतायत लोक, काय करतायत, तिच्याशी कसं वागतायत त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. त्या मुलीच्या मनामध्ये ही बचनी थोड्या दिवसात जशी ती मोठी होईल हळूहळू तिच्या मनामध्ये हे डेव्हलप होणार आहे की आपल्याला कोणच हे नाही विचार. सेम जे फनीची हालत आहे तीच त्या मायसाची हालत होणार आहे असं मला एकंदरीतच वाटतंय. कारण फनी कसा एकटाच बडबडत असतो, एकटाच काहीतरी त्या ग्रुपचा पार्ट होण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासाठी एफर्ट्स घेतो आणि म्हणजे त्याच्या बियॉन्ड जाऊन तो काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कोणीच विचारत नाही. त्याचा आवाज दाबला जातो. लिटरली तो कॅमेऱ्याच्या मागून काही ना काहीतरी बोलत असतो, पण त्याची बायकोच त्याला विचारत नाही तर इतरांचं काय. मग इतर पण हात धुवून घेतात आणि त्याला इग्नोर करतात. लिटरली सासूपासून सगळे. सेम केस मायसाच्या बाबतीत होणार आहे. तिला पण कोणी वाली नाही आहे, तिला पण आईचं लक्ष नाही. आई आपली करण्यातच बिझी असते आणि ते ढबेडुकरे दिसला तर आणि पागलच होते, त्याच्या मागे येडी होते की ती बापाला पण म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला पण बघत नाही. आणि तो नवरा तिच्या आईचं अटेन्शन म्हणजे आपल्या बायकोचं अटेन्शन घेण्यामध्ये लागलेला असतो. आपला ढुंगीवर कॅमेरा आणि इकडे तिकडे तरी शिव्या खातो ते वेगळं. त्याच्यामुळे कोणच लक्ष द्यायला नाही आहे. आईचं आपल्या जिज्जावर लक्ष आणि बापाचं बायकोवर लक्ष
आणि त्या पोरीचं काय ते चाललंय, ॲटलिस्ट ते फुगी तरी आहे त्या नन्नूला लक्ष द्यायला. पण ह्यांचं तर काय, त्या मायसाला सोडलंय, ते इकडून टपली मार तिकडून टपली मार, तिला कसंही बोलणं, तिच्याशी कसंही वागणं चालू असतं. हे आजचंच नाही आहे, मी एव्हरी टाईम फुगीला नोटीस केलं आहे. ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते की आपली मुलीला ही मायसा बिघडवते, हिच्यामुळे आपली मुलगी बिघडणार आहे, ती तर अशीही बिघडणार आहे. फुगे समजली ना, त्याच्यासाठी मायसाची गरज नाही आहे. झालंच तर मायसा चांगली होईल व्यवस्थित, जरा फनीवर गेली तर. नाहीतर तुझ्या मुलीचं तर काही खरं नाही आहे. त्याच्यामुळे ना तो आगाऊपणा बंद कर, समजली का. बचनी नको तिकडे सारव करायला जाते. काय तर म्हणे की तिला तर ते लबुबूचं कॉन्सेप्टच माहिती नाही आहे, तिला काहीच माहिती नाही आहे. फनी, उगाच तिच्या डोक्यात काही घालू नको, तिला नाही माहिती. तिला माहिती होतं, ती म्हणते लाबुबू, ते लाबुबूच होतं. आणि उगाचच काहीतरी, म्हणजे हे लोक आहेत ना, या बहिणी आणि ह्यांची जोडी, हे जे म्हणजे ह्यांचं जे पूर्ण आहे, ती चिमा आणि या दोघी, हे सगळं ह्यांचं असं आहे ना की आम्हीच काय ते तेवढ्या शहाण्या बाबा, बाकी सगळेच मूर्ख आहेत आजूबाजूला, आम्हीच मोठे, जसं की आम्ही नेहमीच म्हणतो असं आहे ह्यांचं. बकवास कुठच्या. सगळ्यात तर डंब तुम्हीच आहात, समजलं ना. काहीतरी आपलं मिळालंय, त्या फनीच्या जीवावर उड्या मारते, आता काहीतरी शाणी झाली, त्याला एकदम दाबून तर त्याच्यावर तर एकदमच चढायलाच लागली ही बचनी, द ढुंगुमन. बापरे. आणि काय तर म्हणे मी चब्बी किड. आई तू एवढं सुदृढ बालक कसं का, आम्ही तिला घरातलंच द्यायचो ना, आम्ही तिला हेच. सेम असंच झालं आहे मायसाच्या बाबतीत, पण मी तिला फक्त घरातलंच देते. अरे बघितलं काय देते आणि काय, फक्त गोडाच्या पलीकडे ती काय खायला मागत नाही. नुसती असं ते मुंग्या कशा अशा गुळाच्या ढेप्याला अशा चिकटलेल्या असतात, तसं ती केक बिक बघितलं की तिकडेच घुटमळत राहते, तिथेच हात मारते. नथिंग म्हणजे रॉंग आहे, नीट लहान आहे ती. फक्त हेच आहे की ही लपवाछपवी कशाला आहे, खोटेपणा कशाला. त्याच्यातही ती फुगी म्हणते की ही मायसा, हिला नुसतं हिला हे खायला पाहिजे, जंक, फुल ऑफ जंक. अरे फुल ऑफ जंक. पण तुझी ताई तर म्हणते की ती काहीच जंक खात नाही, ती बाहेरचं खातच नाही, वरण भातच खात आहे. मग आणि तू म्हणते की जंक. हेच मी म्हणते ना, हे एकमेकांच्या व्हिडिओमध्ये एकमेकांची असलियत, एकमेकांचे कसं उघडे नागडे नंगूपुंगू करत असतात. ब्रँडचं नाव एकदम मात्र बरोबर दिलंय, जो आज नवीन उघडलाय ना, नंगूपुंगू ब्रँड. अरे त्या मुलीला अक्षरशः विकायला काढली रे. म्हणजे किती माणसं खपापलेली असतील ना खरंच. काय ते मी आधीच बोलली होती मंडळी की मला तर हेच वाटतं की काहीतरी असं वेंचर, असं काहीतरी म्हणजे हेच आहे, शॉप बीप लहान मुलांच्या कपड्याचं वगैरे. कारण ते हिंट जे देत होते त्याच्यावरून मी समजून चुकले होते. सो अपना तो अंदाजा कभी गलत नाही जाता. आणि वेळ तर बघा एकदम अनाउन्समेंटची पण अशी शोधून काढली आहे की बाप रे बाप. म्हणजे आज ते निघणार होते ना, आज उद्या 10 जुलैला फुबईला निघणार होते. काय झालं फुबईचं, फुबई राहिलं बाजूलाच, यांचं काहीतरी वेगळंच आता मुद्दा म्हणून लोकांचं माइंड डायवर्ट करायला. पण आता आम्ही विसरलेलं नाही आहे, तुम्ही किती काही चाळे करा. आधीचं काय झालं सांगा. मोठे त्या दिवशी खूप आधी एका व्हिडिओमध्ये गेल्या महिन्यात वगैरे दोघे दात विचकत बोलत होती फुगी मोठी की आमच्या घरात तो सगळे बिझनेसच करतात. तर पप्पा म्हणाले की तुम्ही बिझनेसच करा, बिझनेसच आमच्या घरात चालतो, आमच्या घरात कोणी नोकरी करत नाही. आणि ढबी तर काय म्हणे की माझे पप्पांना, हिला विचारा, पप्पांना माझ्यावरती फार विश्वास आहे, मी ज्यामध्ये हात घालतो ना तर ते माझं बिझनेसमध्ये मला खूप सक्सेस. अरे कसला सक्सेस, घंट्याचा सक्सेस. आणि पप्पा कसले काय, गप्पा. पप्पांची पण कीर्ती पोचली, काय करतात ते जमिनी खाऊन बसले. पप्पा कसलं काय सांगतायत. पप्पा म्हणते जाऊ दे, तिथे काय करायचं ते कर, माझ्या याच्यामध्ये पडू नकोस, काय ते आपलं चाललंय ते कर, म्हणून काहीतरी काम धंदा कर, डोक्याला ताप नको म्हणून काय बोलत नाहीत ते. आला मोठा पप्पा. एवढा तू बिझनेसमॅन, तर मग का नाही मग तुझा तो ट्रॅव्हल बिझनेस चालला, जिजा साली टूर्स, तो फ्लॉप झाला. एकच गेली आणि नंतर बसले आपले तिथे ठाणाणा करत. आणि मोठा बिझनेसमॅन. आणि आता हे चालू केलंय, ह्याच्याने पण काही होणार नाही आहे, समजलं ना. हॅपी बर्थडे टू यू, डुकऱ्या पाडला पू. आणि त्या कुठले ते आहेत ते नेक्स्ट वाले, बब्बा अँड मी नेक्स्ट, अब्बा डब्बा जब्बा अँड मी नेक्स्ट,
त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं आहे आणि त्यांच्याबरोबर काहीतरी करणार आहे, त्यांना असं वाटत असेल ह्यांच्यामुळे बिझनेस ग्रो वगैरे होईल, तर भाई तुमची आता लागली अवकळा, उतरणीला लागलात तुम्ही आता, हे समजून जा. ग्रो होत नसतं आता, जे आहे ना ते पण गुंडाळायला घ्या. ऑल द बेस्ट टू यू. मार्क माय वर्ड्स मंडळी, आत्तापर्यंतचा इतिहास गवा आहे की ह्या लोकांनी बरंच काय काय चाळे केले. ते डंगरी हॉपर वगैरे पण तुम्हाला माहिती आहे, डंगरी हॉपरचे पण काय किस्से आहेत आणि काय क्वालिटी आहे आणि काय ह्यांचं एकीने तर नावच काढलं. आणि ही आहे ती काहीतरी आपली मध्ये मध्ये करत असते, डंगरी हॉपरवरनं मागवले, स्वतःच मागवते, स्वतःच घालते. आणि दुसरा तर तो फ्लॉप ट्रिपचा तो पण अनुभव आपल्या गाठीशी आहे. आणि हा आता नवीन हे फक्त जे यांच्या भक्त आहेत ना, जे कोणते पेड भक्त उचललेले, ते फक्त हां हां दादा मस्त छान असं बोलण्यापुरतेच आहे. ह्यांची औकातच नाही आहे की हे असं काहीतरी विकत घेतील. आणि ज्यांची औकात आहे, जे अफोर्ड करू शकतात, तर जगामध्ये खूप छान छान, जगामध्ये कशाला, आपल्या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, जिथे पण असं महाराष्ट्रामध्ये इतके छान छान प्रत्येक जागोजागी दुकानं आहेत, मॉल्स आहेत. त्या मॉल्समध्ये ब्रँड्स आहेत, खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत. मदर केअर वगैरे आहे, त्याच्यानंतर दुसरा कुठचा क्राय, फर्स्ट क्राय वगैरे बरेच आहेत ना, असे कितीतरी छान छान ब्रँड्स आहेत. तर ते ज्यांना ते अफोर्ड होतं तर ते घेतील, यांच्याकडे का जातील बाबा. आणि लोकल स्टोअर पण प्रत्येकाच्या एरियामध्ये आपले आपले ठरलेले स्टोअर्स असतात, त्यांच्याकडे पण छान कलेक्शन असतं. असं यांचं कुठलं मोठं काहीतरी दिव्य भव्य कलेक्शन आहे आणि ह्यांच्या मॉडेलला बघून ब्रँड अँबॅसेडर म्हणे. अरे म्हणजे सुरू होताच ब्रँड, तो ब्रँड आहे की नाही आहे हे काहीतरी ठरवायला लोकांना दे ना. स्वतःच बोंबाबोंब आपलं ब्रँड आणि ब्रँड अँबॅसेडर पण फुकट ठरवून टाकली. नाही पाहिजे आम्हाला, तूच घाल ते कपडे तुझ्या पोरीला एक्सक्लुझिव्हली, आम्हाला नाही आवडत, आम्हाला असं ढुंगू पुंगू चुंगू काही दाखवायचं नाही आहे, तूच घाल ते तुझे नंगू पंगू कपडे आणि नंगू पंगू दाखवत बस. बेशरम माणूस, बेशरम बाप आणि त्याची बदनसीब पोरगी. शी. आणि जे कोणी आहे ना ते कॉमेंट करणारे, वेगवेगळे ID बनवून येत आहेत आणि मग ही असं बोलली, ते तसं बोलली, हागली तोंडाने, हे केलं आणि काय काय तुमची जी भाषा आहे आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते तुम्ही काय बोला, समजलं ना. ज्याची जी लेवल आहे ना त्याच भाषेत त्याला समजावलं जातं. ह्याच्यापेक्षा चांगली भाषा नाही वापरू शकत. हां वापरू तर मी ह्याच्यापेक्षा घाण वापरू शकते. खरं तर लायकी त्याची तीच आहे, पण तरी पण त्यातल्या त्यात सोबर ठेवण्याचा प्रयत्न करते. इतकंच सोबर होऊ शकतं, ह्याच्यापेक्षा एक्सपेक्ट करू नका. समजले का. चलपट निकल ऑडियन. सो डुकऱ्या, तुझा ब्रँड लवकरच बसणार आहे आणि कोणी जे ह्यांच्याबरोबर आहेत त्यांनी, तुम्ही पण आता तुमचं काशा गुंडाळायला घ्या. तुमचे दिवस फिरले आहेत आता. गलत इंसान से जोड़ लिया, तुझे तो गलत संगत लग गई, जमाना कहे संगत ये गलत लग गई, तुझे डुकऱ्या की गलत संगत लग गई. गेलास तू आता. ना 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 रे ना 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 रे ना 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 ना. चिमेची तर ॲक्टिंग बघायला सोय नाही बाबा. काय ॲक्टिंग करते, एकदम संस्कारी माता. अगं चिमे तुझ्यासारखी वाह्यात बाई नसेल. कसली संस्कारी काहीतरी म्हणे. मी रात्री जाऊन आली आणि इतकं म्हणजे प्रसन्न वाटते ना, इतकं छान वाटतं, इतकं प्रसन्न. खरं खूप मस्त वाटलं, खूप मस्त. आधी असं फुसफुस फुसफुस का बोलतेस ग चिमे, नॉर्मल बोल ना. हां नुसती फुसफुसायची सवय काय गेली नाही. हां मस्त एकदम कवळी कळीच समजते. आणि तुला रात्री इकडे तिकडे फिरताना सगळ्यांनी बघितले. किती पण रात्री, कुठे पण रात्री, अपरात्री 2-2 वाजता ही बाई फिरत असते. आणि लोकांनी विचारलं की म्हणते की मी सत्संगाला गेलेली. कसला सत्संग करते, दिवसाचे नाही होत का ग, फक्त रात्रीचेच असतात वाटतं तुझे सत्संग. फुसफुस 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 फुसफुस. आणि या फनीला तर कसली लाज नाही रे बाबा. इतका मागून बडबड बडबड करतो, कोणी त्याला भाव देत नाही. तो चिकल्या पण भाव देत नाही. तो चिकल्या पण म्हणतो की कोण आहे यार, काय बडबड करत असतो. आणि ही काय आवाज फुटायला, मेन कारण तरी बचनीच आहे. ही काय आवाज फुटायला एवढा आगडा बंबा घेऊन आपली कॅमेरा समोरच घुसते आणि करत येड्यासारखी नुसती हसत असते. त्या बड्डे सेलिब्रेशनच्या वेळेला पण कोणाचं काय बोलायचं, त्याचं कोणाचं काय आवाज काही येत नाही, काय चाललंय काय माहिती नाही. फक्त हिचा जोराचा बॅकग्राऊंड स्कोर आहे. येडीबाई नुसती. अगं गप ना, गपचप येडपट. किती हसते, पागल आहे का ग तू.
नुसती पागल एकदम काय माहिती कुठल्या झोनमध्ये असते, नुसती किती हसते माहितीये ग बाई, तुला जाम दुःख झालंय. ते नुसतं चेहऱ्यावर खोटा खोटा आव आणते, ग्रे कलरचा मेकअप करून फिरत असते, किती त्या कलरमध्ये पण किती हे असतं बघ, नीट ते करता पण येत नाही, ते नुसतं ते फुगीला मॅच करायला जाते आणि कशाची उपमा देते बाप रे. त्या दिवशी गाडीमध्ये बसून बोलते की एकदम नन्नू तर फुगीसारखीच झाली आहे ना. फुगी कशी आपली कोकिळा तुमच्यामध्ये कोकिळेचा आवाज असा असतो का? ओ माय गॉड, अमेझिंग. असा आवाज, कुठला आवाज आहे हा कोकिळाचा? म्हणजे कुठली डबी 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 बी 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 आई आई असा आवाज असतो कोकिळेचा. आणि ती दातविचकी दातातलं काढत असते. घे ना, काय करतो तो, बघ नाही ना मला, आणि काय करणार. हा कोकिळेचा आवाज आहे. कोकिळा, माय गॉड, ही कोकिळा असेल तर मग काय मंडळी, आता कोणाचा आवाजाशी तुलना करू हिची. कोकिळा म्हणे कोकिळा. आणि तू कसली, तुझा कसला हसायचा, कसं कोणाशी कंपॅरिझन करायचं? अरे डोमकावळा तरी बरा, कोकिळा. आणि ढबे डुकऱ्या आणि फुगी इतकं बापरे, इतक्या मिरच्या झोमल्या, अक्षरशः सत्य पचवता येत नाही. अरे लोकांना कळतं तुम्ही किती काही बोललात, आमचं गोकुळ, आमचं हे आणि आमचं ते, तरी पण ते दिसतं लोकांना. किती फेकायचं हा? तुझी किती एक्साइटमेंट लेवल आणि कुठे काय. आणि ते मामा मामी, त्यांना तर असं वाटतं ह्यांच्याबरोबर राहून स्वतःचं इन्स्टा ग्रो करायचं आहे वाटतं, तर नुसते चिकटलेले असतात. त्यांचा एक काय हनीमूनच संपत नाही. सगळे वाह्यात कपल त्या मुलींना सोडलंय वाऱ्यावर, 2 पोरींना, आणि इथे चावट चाळे करत फिरत असतात ह्यांच्याबरोबर. ह्यांची संगत म्हणजे ह्यांच्या संगतीला जे लागल्यात ना, सगळे गॉन केस आहेत. ती कोणतरी एक भेटली होती, ती पण मी ह्याला पण फॉलो करते, मी त्यांना पण फॉलो. अरे काकू फुकट्या, तुम्ही न फॉलो करायला काय झालंय, सगळीकडे फॉलो करत फिरत असतात. नुसतं कामधंदे करा जरा, किट्टी पार्टी करतायत. ह्यांच्यासारखेच ह्यांचे भक्त, म्हणूनच ह्यांना फॉलो करणार तर काय होणार, असंच सगळं घरदार विकायला काढतील असलेत. उगाच आपलं वेड्यासारखं शॉपिंग करायचं. काय तर ते थंडीचे ते फरवाले वगैरे कपडे कुठे जाणार आहे ते घेऊन? हां, कशाला उगाच वेड्यासारखं घेत बसायचं आपलं. मला तर वाटतं की बाबा ह्यांच्याकडनं काही शॉपिंग विपिंग करत जाऊ नका, हे असेच फालतूचं घेतात आणि नंतर एकदा घालून तेच विकायला काढतात. असले डेंजर आहेत. ह्यांचे उतरण कोणाला पाहिजे, त्यांनी घ्या ह्यांच्याकडनं, फालतू लोक कुठचे. आणि तू काय सफाई देतो रे, आणि तू ग दातविचके, दातातला काढा देते. आम्ही ते कधी, आम्ही असं नाही, पण आम्ही कधी उत्तर देत नाही, पण कधी कधी डोक्यावरून जातं तर मग बोलावंच लागतं. बोल मग मी बोलते. झालं बोलून? आता माझं एकतर त्या दिवशी गेली होतीस ना मटकत रात्रीची, सगळेच यांचे कार्यक्रम रात्रीचेच असतात, तर रात्री गेली होती त्या बचनीकडे, तेव्हा तर हा डुकऱ्या मोठमोठ्याने ओरडून सांगत होता की आम्ही तर अजून आई पप्पांना सांगितलं पण नाहीये, आई पप्पांना आम्ही उद्या सांगणार, सगळ्यात पहिले आम्ही हिला सांगतोय, ही बचनादी ग्रेट, माझी बोच्चूला पहिले सांगणार, मग बोच्चूचं भरून झाल्यावर आम्ही मग आई पप्पांना सांगणार, मग ते नंतर सगळ्यात पहिले बाबा हिचा मान मोठा बोच्च्याचा, म्हणून मग हिला पहिले सांगायला आले. हे तुझ्या नवऱ्याने स्वतः ओरडून सांगितलंय, जाऊन बघ पाहिजे तर ऐक. आणि आता म्हणे की आम्ही असं काय, आमची फॅमिली आम्ही बसून डिसिजन घेतो, त्यांचं असं होतं त्यांचं तसं होतं म्हणून ते आले नाहीत, नाहीतर त्यांना ते पण प्लॅनमध्ये होते, तुम्ही असं काही तुम्हाला माहिती नसतं, तुम्ही एवढूसं बघता आणि त्याच्यावरून बोलता आणि खरं खूप वेगळं असतं, सगळंच आम्ही दाखवत नाही. अरे मग तुम्ही सगळं दाखवत नाही तर थोडं तरी कशाला दाखवता? दाखवूच नका, काही गरज नाही आहे, तुम्हाला कोणी विचारलेलं नाही आहे ना, तुम्हाला दाखवण्याची गरज आहे, थोडं पण नका दाखवू, आणि काय कोणी तुम्हाला जज पण नाही करणार, कोणी तुम्हाला विचारणार पण नाही. आली मोठी तलपट, स्वतःच्या नवऱ्याला आवर आधी, काय बडबडत असतो येड्यासारखा, होशमध्ये असतो का? त्या दिवशी पण फुल टल्ली होता, त्या चिखल्याचा स्टेटस बघितला आम्ही. सगळं काय 4 बॉटल वॉडका, विस्की सगळं काही करून सगळं मिक्स अँड मॅच फुल ऑन होता तो. बस मला तर वाटत होतं ते चिमेला उठवायला गेला, तिच्या बाजूलाच जाऊन पडतो की काय, आता झोपतो की काय, ते पण करायला मागे पुढे बघणार नाही, असला फालतू आहे तो डुकऱ्या. त्याला बघ आधी आवर घाल, समजलं ना? तर सगळ्यांना माहिती आहे तो काय आहे, कसा, कितपत पाण्यात आहे आणि किती पाण्यात घेतो की नीट घेतो ते पण माहिती आहे. त्याच्यामुळे ना तू हे कोणाला तरी दुसऱ्याला वचन दे, आई पप्पांना आणि आम्ही विचारल्याशिवाय, आणि असं पण नाही आणि असं पण नाही आणि कट्टापच, मग काय मला ठेवणारच नाही. अरे तुला काय आता बोलू, आता
कसं म्हणजे तू कोणाचा मुलगा असणं, तू कोणाचा बाप असणं, हे आता त्यांच्या आता कर्माचे भोग आहेत. आलं पदरी आणि पवित्र झालं असं आहे. आता काय करणार ते आई वडील तरी काय करणार, टाकून तर नाही देऊ शकत तुला, आणि ती पोरगी पण नाही नाकारू शकत. आता नसला बाप तरी आता माथी मारलाय तर आहे, आता हाच बाप म्हणून स्वीकारावा लागेल. त्याच्यामुळे तू हे बोलूच नको की मी तर असं नाहीच करू शकत. तू काय करू शकतो आणि काय नाही करू शकत ना सगळ्यांना माहिती आहे, समजलं ना. उगाचच तोंड उघडायला लावू नकोस. तर मंडळी, 100 बात की एक बात, हे काही होणार नाही आहे. एक नंबरचं फ्लॉप काय ते आहे व्हेंचर, सो कॉल्ड व्हेंचर फ्लॉप होणार आहे. जास्तीत जास्त थोडं इनिशियली ते पण मला चान्सेस कमी वाटत आहेत. आता तुम्ही याला बद्दुआ समजा, नाहीतर काही तुम्हाला जे मनाला वाटेल ते समजा, पण हीच रियालिटी आहे. रियालिटी जरी एक्सेप्ट करायला कठीण असली तरी पण सत्य हे सत्यच असतं, ते बदलू शकत नाही. आणि हेच सत्य आहे की ये डूबेगा, इसकी नैया डूबेगी, साथ में इसके सरदार को लेके भी डूबेगी. सो यस गाइज, सो यस पापा अँड मी नेक्स्ट, वेट अँड वॉच. सो तुम्हाला काय वाटतं मंडळी, तर तुमचे पण विचार मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की काय होणार आहे आणि काय तुम्हाला कसं वाटलं याचं हे फ्लॉप सरप्राईज ऐकून, जे आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. आणि ह्याचं भविष्य काय असणार आहे ते पण जरा सांगा. जरा चिठ्ठ्या बिट्ट्या तुमच्याकडे पोपट बिपट असेल तर बघा, त्याला विचारून काय चिठ्ठी उचलतो आणि कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. बस आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासला.